नमस्कार, मी उषा जगताप। माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण ओल्या भुईमुगाच्या शेंगांची रेसिपी पाहणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो भुईमुगाच्या शेंगा, खडा मीठ, हळद। सुरुवातीला आपण या शेंगा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। आपण त्यांना स्वच्छ धुवून घेऊ। कुकर मध्ये उकडून घेऊयात। आपण आता याच्यामध्ये पाणी टाकूया। दीड तांबे मी पाणी टाकले। एक चमचा हळद, मीठ, खडा मीठ आहे हे, आपण आता हे मिक्स करून घेऊया। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करू। कुकर थंड झाला। आपण आता या शेंगा गाळणीमध्ये गाळून घेऊया। गरमागरम उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा खाण्यास तयार आहे। तुम्हीही ट्राय करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भुईमुगाच्या शेंगांचे अनेक फायदे असतात। भुईमुगाच्या शेंगांना बदाम सुद्धा म्हणतात, कारण बदामामध्ये जे पोषक तत्व असते ते या शेंगांमध्ये असतं। हृदयाच्या विकारावरही याचा उपयोग होतो। कॅल्शियम, व्हिटॅमिन डी मिळते, हाडे मजबूत होतात, सांधेदुखीवर आणि कंबरदुखीवर याचा उपयोग होतो, रक्तभिसरण होते, ओमेगा फॅट मिळते, पचनक्रिया सुधारते, शरीराला ऊर्जा मिळते। या भुईमुगाच्या शेंगा मी न फोडता कुकरमध्ये उकडून घेतले आहे। तुम्हाला मी फोडून दाखवते। प्रत्येक शेंगेमध्ये पाणी आहे। तुम्हीही ट्राय करा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।